कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे। रिक्वेस्ट? तुम्हाला रिक्वेस्ट पण करता येते? करा करा। मी तुला घरी घेऊन जायला आलोय लीला, चल माझ्याबरोबर। गुरुजी, गुरुजी, ऐका ना, ऐका ना। ते काय झालं ते तुम्ही माझ्या मुलीला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायला सांगितलं होतं ना, ते ती करत होती। पण तेवढ्यात एजंटनी हाक मारली, मग तिने काय केलं, ते 107 आवर्तनं झाली होती तिची, मग 108 आवर्तन पूर्ण केलं आणि मग तिने डोळे उघडले आणि मग ती त्यांच्याशी बोलली। मग तुम्ही अजिबात काळजी करू नका। हो ना? हो हो, म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल ना? देव नेहमी भक्तांची साथ ऐकतो। तुमच्या मुलीने अगदी मनापासून न विचलित होता पूर्ण पठण केलंय। तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। काय सांगताय गुरुजी? तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर मी बाबा नाही ना सोन्याचं उपकरण अर्पण करेन। तुमच्या इच्छेप्रमाणे देवाला दान करा। आता आशीर्वाद घ्या आणि निश्चिंतपणे राहा। बरं 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 गुरुजी, आभारी आहे, आभारी आहे बाबा। माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे, प्लीज लवकर चल। कसलं अर्जंट काम? नाही, काही असलं तरी मी काय तुमच्याबरोबर येणार नाही। लीला, या। लीला, एकदा ऐकून तरी घे माझं। लीला प्लीज, लीला। सॉरी, हे बघ, दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे। तुला माझ्यावर यावं लागेल। ट्राय टू अंडरस्टँड दॅट। कारण कळल्याशिवाय मी कुठे येणार नाही। कारण तुला नंतर सांगीन, मला काही वेळ नाही आता। तू गाडीत चल, मी तुला सगळं सांगतो। ठीक आहे, मग माझ्याकडे वेळ नाही यायला। इनफ, इनफ। तुला प्रॉब्लेम काय तुमचा? तुला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस कळत नाही का? हा, तुला घरी यायला सांगतोय काहीतरी कारण आहे म्हणून, राईट? एकतर ना माझ्यावर असं ओरडू नका। आणि नाहीये ना मला सिरियसनेस, मग कशाला येतं माझ्याशी बोलायला? आणि तसंही आपण दोघं भेटलो की काही ना काहीतरी गडबड होतेच, आणि मग ते सगळ्याचं खापर माझ्यावर फुटतं। अंकल, माझं ना छान चाललंय। तुम्हाला काही बघवत नाहीये का हे? आणि तुम्ही तसंही म्हणाला होतात ना की तुम्हाला माझं तोंड परत कधीच बघायचं नाही। मग का आलात आता इथे? मी माझ्यासाठी नाही, मी माझ्या आईसाठी इथे आलोय। माझ्या आईसाठी चल, तिला तुझी गरज आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।